नमस्कार मित्रांनो, आज आपण नाशिकमधील प्राचीन पांडव लेणी पाहणार आहोत। तर या लेण्यांचा इतिहास प्राचीन बौद्ध काळापासून आहे। या लेण्या 1ल्या ते 5व्या शतकादरम्यान बांधल्या गेल्या। आता आपण पांडव लेण्याच्या दिशेने चाललेलो आहोत। पावसाळ्यातील दिवस आणि अतिशय सुंदर असे विहंगम दृश्य आपण समोर पाहतो आहे। हा पांडव लेणीचा डोंगर आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी पांडव लेण्याचं प्रवेशद्वार, त्या ठिकाणाहून आपण प्रवेश करतो आहोत। पांडव लेणी ही त्रिरश्मी टेकडीवर साधारण 3000 फूट उंचीवर आहे। शिखरावर जाण्यासाठी जवळजवळ 200 पायऱ्या चढताच एक विहंगम दृश्य वाट पाहत असते, जे तुम्हाला वॉलपेपर सारखे आश्चर्यकारक दृश्य प्रदान करते। हा पांडव लेणीचा परिसर आणि अतिशय सुंदर पद्धतीने पांडव लेण्यांचे या ठिकाणी आपल्याला दृश्य दिसत आहे। या ठिकाणी छोटे छोटे पाण्याचे साठे देखील आपल्याला आढळतात। त्या पाण्यांमध्ये छान सुंदर असे मासे आपण पाहू शकतो। ऐतिहासिक नोंदीनुसार या लेण्या विविध बौद्ध भिक्षूंनी ईसापूर्व 3ऱ्या शतकात बांधल्या। पांडव लेणी ही 24 दगडात कोरलेल्या गुहांचा एक समूह आहे, जी त्रिरश्मी लेणीच्या विस्तीर्ण टेकड्यांमध्ये कोरण्यात आली होती। फार पूर्वी इतिहासामध्ये पांडवांना जेव्हा वनवास भोगावा लागला, अज्ञातवास आपण म्हणतो त्याला, तेव्हा त्यांनी त्यांच्या नावावरूनच या ठिकाणी पांडव लेणी असं नाव या ठिकाणी या लेण्यांना देण्यात आलेलं आहे। तसेच बौद्धांच्या विविध मूर्ती आपण या ठिकाणी कोरलेल्या पाहू शकतो। अतिशय सुंदर असा परिसर आणि मन प्रसन्न करणारे वातावरण आपण या ठिकाणी अनुभवू शकतो। बौद्धांची सुंदर मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकतोय। छान असं कोरीव काम या दगडांमध्ये करून लेण्यांची निर्मिती झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते। अनेक पर्यटक किंवा येथे राहणारे रहिवासी या ठिकाणी ट्रेकिंगच्या दृष्टीने येत असतात। आणि पावसाळ्यामध्ये आपण पाहू शकतो की निसर्ग अतिशय सुंदर हिरवागार या ठिकाणी नटलेला आपल्याला दिसतो। आणि हे मनमोहक असे दृश्य बघून मन अतिशय प्रसन्न आणि प्रफुल्लित होते आणि दिवसाची सुरुवातही या ठिकाणी छान होते। पांडव लेणी या टेकडीवरून नाशिकचा सुंदर देखावा आपण पाहू शकतो। तसेच समोरच्या बाजूला एक टेकडी आहे पांडव लेण्यावरून, ते आपण बघू शकतो। हिरवगार असं वातावरण पावसाळ्यातील या ठिकाणी झालेलं आहे।